प्रेक्षकांना आपल्या नवीनच चॅनल लवकर सबस्क्राईब करा डेली अपडेटसाठी बरं का. आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. ओवीमुळे ना जे काही सगळं सत्य असतं ते सत्य आता इकडे सावली पुढे येणारच असतात. आता इकडे ओवी अशी मास्टर माइंड खेळी साधते ना, त्याच्याने आता इकडे सारंगची आणि सावलीची अनपेक्षित अशी भेट घडते. बरं त्या भेटीमध्ये 8 वर्षापूर्वीचा जो काय सत्याचा उलगडा असतो ना तो सगळा होतो. तर ते कशा प्रकारात होतं, काय काय होतं ते सगळं आपण आजच्या भागामध्ये बघूया. आजचा भाग फारच जबरदस्त, अगदी शेवटपर्यंत बघा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आता इकडे ओवी म्हणते सावलीला, मला माझ्या बाबांची फार अशी आठवण येते बरं. माझे बाबा कुठे असतील बरं, मला माझ्या बाबांकडे जायचंय बरं. आता इकडे सावली पण बोलते, हो बाळा तू कसलीच काही इथले काळजी करू नको बरं, मी तुझ्या बरोबरच असणारे कायम. आपण या लवकरात लवकर तुझ्या बाबांना नसं शोधून काढू बरं. आता इकडे सावलीला पण थोडंसं टेन्शन आलेलं असतं बरं. सावली बोलते, तो रतन अजिबात चांगला नाही बरं. रतनचे माणसं मिळून तर तिच्या बाबांना काही करणार नाही असं सावलीला वाटत असतं बरं. आता इकडे सारंग पण प्रेक्षकांनो रतनला चांगलाच असा धडा शिकवण्याकरता त्या गावामध्ये असा थांबलेला असतो. आता इकडे सारंग पण डायरेक्टच एका गुंडाचा असा पाठलाग करतो बरं. सारंग एका गुंडाने डिशूम करून असं चांगलीच फायटिंग करून त्याचं चांगलं असं तुडून काढतो बरं. आता इकडे सारंग त्या गुंडाला प्रेक्षकांनो काही देखील सोडत नसतो. सारंग बोलतो, तुझा बॉस कुठे, बॉस मला सांग बरं कुठे, नाही तर मी तुला अजिबात काही देखील सोडणार नाही बरं. मी तुला आता कायमचं माझ्या बरोबर घेऊन जाईल बरं. बघ मी तुझ्या बरोबर काय करतो, मी तुला खाल्लं मिरचीची धुनी दिली, मी तुझ्या बरोबर काही पण करेल बरं. याचा तू कधीच विचार केला नसेल, मी अशा गोष्टी तुझ्या बरोबर करेल बरं. आता प्रेक्षकांनो तर रतनचा माणूस असा घाबरून जातो ना, तो बोलतो, नको 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 मला काही देखील तू करू नको बरं, तू खूप डेंजर माणूस आहे बरं, मी तुला सांगतो. तो कुठे बरं रतन. आता इकडे रतनच्या माणसाला पण प्रचंड असा घाबरलेला असतो. तो बोलतो एकदाच या माणसाला मी ना रतन कुठे ते सांगूनच येतो, रतनपेक्षा डेंजर तो मला हाच माणूस वाटतोय. आता इकडे डायरेक्टच आहे ना तो माणूस रतन पुढे घेऊन जातो बरं सारंगला. आता इकडे सारंग रतनला बघतो तर का आता इकडे सारंग पूर्ण काही देखील राहत नाही. सारंग पुन्हा जाऊन त्या रतनला चांगला असा तुडवतो, चांगला तिला ठोकून असा काढतो बरं. आता इकडे सारंग बोलतो, हे तू फार चुकीचं वागला बरं, रतन तुला असं वागायची काही देखील गरज नव्हती बरं. आता इकडे रतन पण बोलतो, आता मी तुला पोलिसांच्या तावडीबाज देतो बरं. अरे इथले सगळे पोलीस माझ्या खिशातले, आता मी तुझ्या बरोबर काय करतो ते बघ असतो. आता प्रेक्षकांना आता इकडे डायरेक्टच देवाच्या हुशारीमुळे ना आता इकडे ते जे काही पोलीस असतात ते पोलीसची पण एकदम असे घाबरून गेलेले असतात. त्यांची कशी चांगली तिकडे ट्रकलेली असते. कारण आता इकडे देवानी जे काय सगळं राहताना त्या कमिशनरला सांगितलेलं असतात. तिकडे कमिशनर पण आहे ना चांगलंच त्या पोलिसांना असं जा विचारता त्यांना चांगलं असं ते तुडवून काढता बरं. आता त्याच्याने नाही इकडे आता ते पोलीस पण काही देखील रतनच्या बाजूनी नसता बरं. आता इकडे सारंग बोलतो, आता तुझ्या बाजूनी काही देखील पोलीस नाहीये बरं, आता बघ मी तुझ्या बरोबर काय करतो. आता इकडे सारंग पण डायरेक्ट रतनला आहे ना चांगलाच तुडवतो त्याच्या बरोबर असा घेऊन जाणार असतो बरं. आता इकडे रतन पण बोलतो, मला माफ करा, मी अजिबात असायच्या पुढे काही देखील एक वागणार नाही बरं. मी गावातल्या लोकांना त्रास द्यायचा, मी या टाइमला त्रास दिला, मला माफ करा बरं. मी तुमच्या बरोबर फार चुकीचे वागलो बरं. मी तुमचे जे काही पैसे असतील ना ते पैसे देऊन टाकेल बरं ताई, असं इकडे रतन बोलू लागत असतो बरं. आता प्रेक्षकांनी इकडे आता सारंग पण बोलतो, त्या पैसे तर तुला पैसे द्यायचेच आहे, त्या ताईचे तर तुला पैसे द्यायचेच आहे बरं, तू ते पैसे तर देशीलच, पण आता मी तुझ्या बरोबर यांना काय करतो तू याच्या सोबत पण विचार करू शकणार नाही बरं. असं म्हणून प्रेक्षकांना इकडे सारंग पण यांना डायरेक्ट देवाला कॉल करतो. सारंग म्हणतो देवाला, याला आपल्याला पोलिसांच्या तावडीबाज द्यायचे बरं. देवा बोलतो, देवा इज हिअर असं म्हणून प्रेक्षकांना तिथे देवा पण असा आलेला असतो बरं. आता देवा डायरेक्टच ना त्या रतनला अशा बेड्या ठोकतो, रतनला पण तिथून असा घेऊन जातो बरं. तिकडे देवा पण म्हणतो सारंगला, आता सारंगला बरं वाटतंय ना, आता तू बरं आहे ना. तिकडे सारंग पण बोलतो, हो त्या ताईंना न्याय मिळाला ना, आता मी खूप असा बरा आहे बरं, हे सगळं बातमी आपण त्या ताईंना सांगायला जाऊ बरं. असं म्हणून प्रेक्षकांना तिकडे आता सारंग पण गेलेला असतो. आता त्या ताईंनी जे काही घर सांगितलेले असतं ना त्या सारंगला त्या घराच्या ठिकाणी, पण ते बघतो तर काय प्रेक्षकांना कोणी देखील नसते, ओवी पण नसते, ती बाई पण नसते बरं. आता तिकडे डायरेक्ट सारंग त्या घरातल्यांना विचारतो, इथे एक लहान मुलगी आली होती का. ते घरातले पण बोलतात, कोण लहान मुलगी, काय ते कोण देखील काही देखील आलं नाही बरं. होता प्रेक्षकांना सारंगला प्रचंड असं टेन्शन आलेलं असतं बरं. सारंग बोलतो, मग त्या दोघी गेल्या कुठे बरं, त्या दोघी त्या आल्या नसतील तर त्या दोघी गेल्या कुठे बरं, त्या रतनच्या माणसांचं त्यांना काही देखील केलं नसेल ना. आता इकडे सारंगला प्रचंड असं टेन्शन आलेलं असतं बरं. इथे प्रेक्षकांना आता आबिर पण येतो. आता इकडे आबिर बोलतो, काय झालं बरं, तुम्ही एकदम असे शांत शांत का बरं दिसताय बरं, मला सगळं काय करताय बरं, तुम्ही रडू का होताय बरं तुम्हाला. आता इकडे सारंग पण बोलतो, एक लहान मुलगी होती, एक लहान मुलगीला तू कुठे पाहिलं का, ती लहान मुलगी मला काही देखील भेटत नाहीये बरं, ती माझीच मुलगी होती, मला आजूबाजूला कुठे काही देखील ती सापडत नाही बरं. आता इकडे प्रेक्षकांना तो आबिर पण बोलतो, चला ती मुलगी आमच्याचकडे, ती मुलगी आमच्याच घरी बरं. असकडे ना सावली पण निघालेली असते. आता इकडे सारंगला शून्य करता बरं, म्हणजेच काय आता त्या मुलीच्या बाबाला शून्य करता बरं. आता इकडे कारण ओवीले प्रचंड असा हट्ट करू लागत असते बरं, मला माझ्या बाबांकडे जायचं याच्या करता. आता इकडे सावली पण पोचते सारंग समोर. आता त्या दोघांची अनपेक्षित अशी भेट होते, ते दोघं असे एकमेकांपुढे बघता बरं. आता इकडे सावलीला खूप मोठा असा धक्का लागतो बरं. सावली बोलते, सारंग सर तुम्ही इथे. आता इकडे सारंग पण बोलतो, काय सावली तू इथे कसं काय आली बरं. आता इकडे सावली पण बोलते, अहो मी
किती वर्षापासून याच गावामध्ये राहते बरं, मी 8 वर्षापासून याच गावामध्ये राहते, पण तुम्ही या गावामध्ये कसं काय बरं, तुम्ही या गावामध्ये कसं काय आला बरं. आता इकडे सारंग पण बोलतो, मी एका बाईची मदत करण्याकरता या गावामध्ये आलो होतो बरं. आता प्रेक्षकांनो सावली सारंग एकमेकांकडे असे बघू लागत असता बरं. आता इकडे डायरेक्ट ती मुलगी पण बोलते, हेच माझे बाबा आहे बरं, मला तुमची प्रचंड अशी आठवण आली होती बरं. आता इकडे सारंग पण बोलतो, ओवी बाळा तुला काहीतरी झालं नाही ना, त्या गुंडांनी काही त्रास दिला नाही ना, त्या गुंडांनी तुला काही देखील मारलं तर नाही ना. तिकडे ओवी पण बोलते, अहो बाबा मला कशाला काय होईल बरं, मला काही देखील झालं नाही, या त्यांनी मला फार अशी मदत केली बरं, यांच्या पायऱ्या आज मी इथे आहे बरं, नाही तर ते माणसं मला असे घेऊन गेले असते बरं. आता प्रेक्षकांना इकडे सावलीला पण या खूप मोठासा धक्का लागलेला असतो, सारंगला पण खूप मोठासा धक्का लागतो. सारंग बोलतो, सावली तू इथे या गावामध्ये काय करते बरं, माझ्याकडनं फार अशी चुकी झाली बरं, सावली मला माफ कर बरं, त्या दिवशी त्या रात्री मी तुझ्या बरोबर फारसं चुकीचं वागलो बरं, मी आईची साथ द्यायला नको होती, आता मला आहे ना कळलंय बरं, जे काय सगळं सत्य ती आईची साथ उगाच चुकून दिली बरं, मला मनातनं थोडंसं जाणवतं बरं, मी त्या दिवशी जे वागलो ते फारसं चुकीचं वागलो आहे बरं. आता इकडे सावली पण बोलते, अहो तुमची आई कशी वागते तुम्हाला कळतं तरी का, तुमची आई फार अशी चुकीची वागते बरं, तुमची आई भेदभाव करते, तुमच्या आईला असं वाटतं मी फार वाईट आहे, मी खूप नालायक आहे. अहो ती जे काही मुली जगातनं गेलं होतं त्याच्यामध्ये माझी काय चुकी होती बरं, उलट मी अमृताताईंची ना मदत केली, उलट त्यांचा मी जीव वाचवला बरं, जर का त्यावेळी मी तिथे नसते त्यांचा काही देखील जीव वाचला नसता बरं, आणि ते आज जे काही तुमच्या सोबत नसते काही देखील तुमच्या सोबत नसते बरं, त्यांच्या जीवाला धोका असता तो सगळा धोका त्या मिकडून टळवला बरं, आणि त्याचा फळ मला काय दिलं बरं, त्यांनी मला घराच्या बाहेर हकललं, त्यांनी फार असं चुकीचं केलंय बरं. सारंग सर तुम्ही पण त्यांची साथ दिली पण तुम्ही फार असं चुकीचं केलं आहे बरं. आता इकडे सारंग पण बोलतो, सावली मला माफ कर ना, मी तुझ्या बरोबर पण फार असं चुकीचं वागलो बरं, आता मला जे काय सगळं सत्य ते सगळं सत्य असं कळालेलं आहे बरं. आता इकडे प्रेक्षकांनो आबीर पण येतो, आबीर बोलतो, आई तू, आता इकडे डायरेक्ट आबीर पण ना घट्ट अशी मिठी मारतो, म्हणजेच काय सावलीला. आता प्रेक्षकांनो इकडे डायरेक्ट सारंगला आबीर बोलतो, हे बघा ही माझी आई आहे बरं. आता प्रेक्षकांनो इकडे सारंगला पण खूप मोठाचा धक्का लागतो बरं. आता इकडे सारंग बोलतोय, सगळं काय बोलतोय बरं हा. आता इकडे सावली पण बोलते, हीच तर मी तुम्हाला गोड बातमी दिला, त्या दिवशी घरी आली होती बरं, पण मी बातमी तुम्हाला काही देखील देऊ शकले नाही बरं, हे सगळ्या राजकुमार दादा मिळतं झालं बरं, राजकुमार दादानी मला ती बातमी काही देखील तुम्हाला देऊ दिली नाही बरं. मला असं वाटतं सगळ्या कटकर असतानामध्ये राजकुमार दादा शामिल असतील बरं, त्यांचं मुलं असं या जगातनं गेलं असं त्यांना वाटत होतं बरं. आता प्रेक्षकांकडे सारंगला प्रचंड असा धक्का लागतो. आता इकडे सारंग पण बोलतो, म्हणजे सगळ्या कटकर असताना राजकुमार दादा शामिल असेल बरं, त्यांना असं वाटलं त्यांच्या मुलाबरोबर जे काही सगळं झालं ते तू केलं. आता प्रेक्षकांकडे सारंग पण या राजकुमारला धोधो असा देणार असतो बरं. सारंग आता इकडे राजकुमारला खूप मोठी अशी शिक्षा देणार असतो बरं. आता इकडे राजकुमार तो जीव काय पित्त असतं ते सगळं आता इकडे सारंग पुढे आलेलं असतं बरं. आता इकडे सावली पण राजकुमारला काही देखील सोडणार नसते, त्याला धोधो अशी मारणार असते बरं. आणि आजचा जो काही जबरदस्त भाग असतो ना प्रेक्षकांना तो आजच इथेच संपतो बरं. अशा डेली अपडेटसाठी प्रेक्षकांना नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं प्रेक्षकांना अगदी एकदम फ्री असतं बरं. जर का तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं ना, जे काही नवीन मालिकेंचे अपडेट असतील ना ते तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील बरं. आणि आपलं हे नवीनच चॅनल आहे, तर याच्याकरता प्रेक्षकांना तुम्हाला जेवढं जास्तीत जास्त सबस्क्राईब करता येईल ना तेवढं जास्तीत जास्त तुम्ही सबस्क्राईब करा बरं. सबस्क्राईब करणं एकदम फ्री, जे खाली काळ्या कलरचं बटन आहे प्रेक्षकांना ते तुम्हाला एकदाच दाबायचं असतं, रोज पण दाबायची गरज नसते बरं. प्लीज प्रेक्षकांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा डेली अपडेटसाठी. थँक्यू.